तर आम्ही आलोय भवानी आता अभिषेक घालायला. शेड बसला इकडे आहे की भवानीच्या माग. हा आलो. तर आम्ही आलो भवानी अभिषेक घालायला. आणि इथं आमच्या गावातील निसर्गरम्य ठिकाण बघू शकताय. तिथं आता उन्हाळा चालू आहे म्हणून जरा वड्याला पाणी आटले. इकडं वडा आहे आणि बघू शकताय भवानीला वर जायला असं टेकडाव बसली आहे भवानी माता आमची डोंगरावरती. आणि भवानीच्या पाठीमागच आपलं शेत आहे. आणि श्रीशीची मम्मी पुढं आलेली अभिषेक घालायला. म्हणजे मी पुढे जातो तुम्ही मागणे नारळ हे हार आणि ती घेऊन या. ती घेतले मी नारळ हार आणि चिडले ते आता बघते तर रागाला माझ्याकडे कारण की वेळ झाला. बघू शकताय मान आली होती. लवकरच आलोय. हे जरा झालेलं काय पूजन? कालची तंद्री जाय ना म्हणा हे दमला. हा कालची तंद्री जाय ना काय कशाची तंद्री? बोलून कालची झोप कालचा कंटाळा. होय ओम चैतन्य गगनगिरीनाथ हाय ना. काल जाताना चैतन्य होतं आता गुलाल मिळाल्यावर रिलॅक्स झालायचा काय? होय चिको आलाय चिक्या. चिको गा बस पळू नका तू काही लागला पोलीस कसा करायला. फोन असं देव आनंद झाला. होय. आणि व्हिडिओ सोडा. तर व्हिडिओ सोडणार आहे लवकरच. अभिषेक आहे आज त्यामुळे जरा वेळ होईल. जय भवानी. प्रत्येक पौर्णिमेला अभिषेक असतो. देवीने ह्या पौर्णिमेच्या आधीच प्रसाद दिला का नाही? होय. काय बोललेली सांग मागल्या दिवशी? मी देवीला म्हणलेलं देवी काही आमची सर्व परीक्षा चालल्या. ह्या देवीला पण म्हणलं पण टाळायला पण म्हणलं होतं. हा कसला तरी गुलाल की म्हणलं गुली की म्हणलं कशात तरी सक्सेस कशात ना कशात तर म्हणलं अडथळा आहेच आपल्या यशात. तर देवीने अडथळा दूर केला. देवी भवानी माता म्हणजे आम्ही भवानी माता देवी म्हणतो तर कधीच वेळ लावती पण चांगलं करते. लेट आहे पण थेट करते. आमचं युट्यूबचं सुद्धा हिंमत चालू झालंय. आणि हे आपलं काही छोटस मैदान होतं तरी पण आपल्याला गुलाल महत्वाचा. आणि तिथं नंदी येणार पण टॉपचं नंदी होतं. म्हणजे असं नाही की हलक्यातलं नंदी होतं वगैरे. विषय कसा असतो माहितीये का छोटं मोठं काय नसतंय. आणि असतो एक टिकली लागली की आणि धीर लागला आपल्यासाठी तेवढाच आनंद. आणि महत्वाचं 3 फेर पळाले असं म्हणजे बिनजोड वगैरे त्या टाईप मध्ये नाही. गट्टू फायनल कसं आहे का असं कधीच म्हणायचं नाही की छोटं मैदान ती मोठं मैदान ही मैदान. मग असं बोललं का ना मी आता असं म्हटलं बारकं मैदान होतं असं बोललं की दोघा तिघांनी शेवटी जोडीदार काय म्हणले तुम्हाला? बारकं मैदान म्हणतोस काय त्यांचं पाय बांधलेलं त्या दुसऱ्या नंदींचं. तसं नाही म्हटलं असं नाही म्हटलं खरं महत्वाचा गुलाल मिळाला आपल्याला. आणि इतका आनंद आपल्यापेक्षा जास्त आपल्या युट्यूब फॅमिलीला इंस्टा फॅमिलीला झाले हेच महत्वाचं आहे. होय. आणि आता हे अभिषेक करून घेऊया आरती वगैरे. आणि चालतं अभिषेक घातला वर पूजा झालेली पण आणि साडी व्यवस्थित नेसवताना अभिषेक घालून मळवट भरला. आता दत्त महाराजांनी अभिषेक राहिलाय पण आता चला तिकडं अभिषेक घालून येऊया आणि मग येऊन आरती करूया. चालतं. अजून थोडंसं महादेवाला पण घालूया ना. तर ही एक गरम पाण्याची बॉटल आणायला लागते. आणि इथं पाणी नव्हतं पण आता पाणी आहे आणि आम्ही पाणी घेऊन आलो. काल दीपक भाऊजीस मी दत्त महाराज कसं पावलत. होय. आणि ते योगा बघितलं का व्हिडिओ पण झाला हो कधी नव्हती. जाताना म्हणलं दत्त महाराजांच्या मंदिरात पुढे जाय दर्शन घेऊन यावं. ते पण दीपक मानला पाया पडून आलो. मग माझ्या लक्षात आलं म्हणलं चला आपण पण पाया पडावं. आपल्या जवळच दत्त महाराज अशा तऱ्हेने. होय. आणि गोमाता असते दत्त महाराजांजवळ. नंदीला आशीर्वाद दिला ना तिच्या नंदीच्या चालकाला कामधेनू असते हे नाही कामधेनू ना दत्ताजवळ कामधेनू. ओके. तुझ्या नाकाला गेला वाटतं काळा टाक. मग चला आता तर आपण सगळी इथली पूजा दाखवू. झाला तर आरती झाली की नैवेद्य घेऊ म्हणू का?
विमनुकारती. मग आता आपला भवानीचा अभिषेक संपन्न झालेला आहे. जय भवानी. जय भवानी माता. आणि श्रीशानं ह्यासनी हळदीची अशी आडवी टिकली आणि नाम उभा वडलाय. होय, छान दिसतंय खरं. तर काल झालं मैदान ब्रह्मास्त्रचं आणि बऱ्यापैकी सबस्क्रायबर आपली फॅमिली म्हणत होती पहिला गुलाल ब्रह्माच घेणार, काय काय म्हणत होती पहिला गुलाल बाजीच घेणार, काय काय म्हणत पहिला गुलाल रायबाच घेणार. तसा रायबानच पहिला गुलाल घेतला. दुसरा गुलाल बिनजोडचा आणि आपल्या दावणीचा पहिला गुलाल रायबानं, दुसरा गुलाल ब्रह्मानं. तसा नियमानं 3 फेऱ्याचा गुलाल म्हणलं तर ब्रह्माने घेतला. होय, ब्रह्मास्त्र नाव जसं जसं मैदान करत तसं स्पीड लावायला त्याला समजलं आपल्या इकडे कसं पळायचं आहे, काय असतंय विषय. मैदान पहिली जरा त्याची कशी झाली, त्याला पळायची सवय 400-500 फूट, मग तिथं पळायला की कमी आता एकदम. आता त्याला सवय लागल्या आणि मी मागल्या 2-3 व्हिडिओ पूर्वी बोललेलो की ब्रह्मा कसा आहे पाळण्यात, जसा नंदी आपण घालतो तसा ब्रह्मा पळतो, म्हणजे कमी पडत नाही शक्यतो. आणि कुणाला त्रास पण देत नाही की मी पळतोय म्हणून नेलाय फरफाटत. हा, तसलं पण नाही अजून तरी त्याला तसं केलेलं नाही. 1-2 मैदानात झालं त्याचं तसं त्या सोडून तीत कमी पडला म्हणजे त्याला पळायलाच सुधारलं नाही. आणि आपल्या युट्यूब फॅमिली, इंस्टा फॅमिली इतका मनापासून तुमचं इतका आभार आहे, कारण की एवढा सपोर्ट स्टोर आहे किती पडल्या त्याला प्रमाण नाही. तर युट्यूबला पण एवढ्या कमेंट आलेल्या की दादा व्हिडिओ टाका दादा. आणि काल ज्यावेळेस तुम्ही गटची म्हणजे अपडेट देत होता ज्यावेळेस गटच्या सेमीच्या त्यावेळेस इतक्या कमेंट येत होत्या भरभरून की बास. होय, आणि मागायची तर एक दादांचा फोन आलेला पंजाबमध्ये यायची राहायला म्हणजे जॉबला त्यांचा फोन आला, दादा तुम्ही जशी पोस्ट टाकली की ब्रह्मानं गट पास केला इतका आनंद झाला, दुसरी पोस्ट टाकली ब्रह्मा सेमीला गेला परत इतका आनंद झाला, डायरेक्ट पण तिसरी पोस्ट बघितली ब्रह्माने 1 नंबर केला. अक्षरशः मध्ये डोळ्यातनं पाणी आलेलं. मगाशी बोलत होती ती, मगाशी मी भाऊ भरपूर कमेंट आले त्या अंगावर शहारा आला, डोळ्यात पाणी चाललं. मध्ये ते मित्राला घेतलं आणि मित्राला घेऊन जेवायला गेलो पार्टी. होय, त्यानंतर म्हणजे इतका आनंद झालेला, मित्राला बोलले चल जाऊया जेवायला माझ्याकडे तुला जेवा. मग ही खरं प्रेम कमवलंय आपण. दादाजी म्हणलं तुमच्या ह्या सपोर्टमुळे तर आम्हाला इतका उत्साह वाटतो परत आणि व्हिडिओ करण्यात. हा, सिरियसली सांगू का, म्हणजे आता आपल्याला आपण कुणाला इथं फेस टू फेस भेटत नाही, पण ही जी सगळी आपल्याला बघते ती आपलं म्हणून आपल्याला बघते की बाबा काय झालं असेल आपल्यात, म्हणजे आपलं. आणि एवढं आम्हाला दोघांनी पण पर्सनली इतकं बेकार वाटतंय की आम्ही काल व्हिडिओ सोडू शकलो नाही, कारण ह्यांनी आलत, वेळ झाला, पाऊस सुटला, ब्रह्माला ओवाळायचं होतं, आम्ही जाऊन शेडमध्येच ओवाळलं. नंतर सगळी मित्रमंडळी वाट बघत बसलेली पार्टीची, तर त्यांना पण नाराज करून चालत नाही. आणि एक तर आपल्याला व्हिडिओ करायचा होता व्यवस्थित शेअर, असं नको की काहीतरी गडबडीत टाकलंय म्हणाय टाकले. एक मिनिट, आता बघ दादा कोण दादाचा फोन आलेला, असं फोन येते दादा काय म्हणते बघ, आता मी लावतो माझं लाईव्ह मध्ये दाखवतो म्हणजे काय, म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे बघ, त्याचं नाव वगैरे दाखवत नाही, आवाज येते का पाहिजे तिथं. हॅलो, बोला की. अभिनंदन. हा, आभारी आहे दादा. हो हो, बोला की, नंबर सेव्ह आहे. नाही लाई नव्हतं तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं. नाही लय जरा तसं झालं, मागल्या वर्षीच बघत बसलेली. हा व्हिडिओ येईल एक मला दुपारपर्यंत येईल व्हिडिओ. हा हा हा, या कोल्हापूरचं पण एक दादा आधी ती निघाली तिकडे जातं चालतं असं दादांचं फोन वगैरे त्यात. आणि मी फोन सगळ्यांचं रिसिव्ह करतो, म्हणजे काय कायचं करत नाही ते परत वेळ मिळाला की परत करतो. म्हणजे आणि काय काय दादा असं आहेत की म्हणजे हा दादा तेवढंच मोजकच, म्हणजे वेळ पण नाही, बरं दादा चालते ठेवू का एवढं सांगायचं होतं 2 शब्द, मग ते भारी वाटतं त्यामुळं. आणि आपण पण म्हणजे आता एवढं दादा फोन करते खरं कधी कधी कामात असतो उचलत नाही, खरं संध्याकाळी आपलं निवांत झाली मग. होय, आता बघा कोल्हापूरचे दादा आलेत, पण आधी व्हिडिओत आपल्याला शेअर करायचंय, वाट बघ, तर ते पण ह्या व्हिडिओतच तुमच्या बरोबर शेअर करतो, कारण असं भेटायला येणं सुद्धा खूप नशीब आहे. आणि विषय काय की मैदानाचं सांगायचं राहिलं, आता हे जे आपण मैदानाला गेलो होतो, मैदान बऱ्यापैकी लहानच होतं, म्हणजे लहान पण नव्हतं मोठं पण नव्हतं, मीडियम. आणि असं नाही की आता जे म्हणजे मोठं नंदी आहेत, टॉपचं नंदी आहेत, ते पण असं बारकी मैदान करतच वर गेले. सगळीच तशी जाते ती, आणि आपण कुठे टॉपला काय म्हणजे कसं असते गैरसमज, म्हणजे काय बोलते दिलं बोलणार थोडं धरा येत नाही. प्रत्येकाची विचारसरणी असल्या मैदानात जाऊन कोण पण गुलाल करेल, हे करेल ती करेल, कोणी पण करा, फक्त आम्हाला समाधान आहे. आपल्या फॅमिलीला गुलाल मिळालाय, आपल्या दावणीला पहिल्यांदा एक पडलेला आपला स्वतःचा नंदी आलाय. होय, मोठे आलेलं तर आपण किती खुश झालेलो, दुसऱ्या चौथा लोकांना तरी खुश झालेलो की आपल्या दावणीला एकचा खरं एक मोत्यानं यप सोडून गेला बरं का. मोत्याच्या आशीर्वादानं म्हणजे त्याची जी 5 दिवसाची आपण देवाची सेवा केली म्हणायची नंदीची, आणि नंदीनं आशीर्वाद दिला, खरंच दिला आशीर्वाद. पडली ती हो, सॉरी ब्रह्मा आणि 1 नंबरचं.
काय म्हणजे ती एक असते बरं का, आपण प्रामाणिक कुठेतरी केलेलं चीज आणि सगळ्यांनी ही व्हिडिओतनं कळतंय आणि कमेंटमध्ये पण ती सांगतात की नाही, त्यावेळेसच खरं लय भारी वाटतंय. ती सबस्क्रायबर फॅमिली खुश झाली इतकी. एक तर दादा सातारचं, हा. सातारचं बकासूरच्या दर्शनाला म्हणजे बकासूरचं फॅन आहे एकदम, त्या दादांच्या बरोबर होती. मग ते निघाल्यावर मग ती माझी आपण पोस्ट टाकलेली कळाली. मग ती म्हणली मग इकडेच गाडी वळली. सातारावरनं उमरज मध्ये येऊन फोटो पण आहेत त्यांचे. सेमी फायनल पर्यंत थांबलेली, ट्रॉफी पर्यंत आली थांबलेली. आणि त्यांचा पण फोटो शेअर करा की, म्हणजे ते दादा दिसू देत. काल ह्यांना कसं त्या ह्याच्यात गडबडीत व्हिडिओ पण जास्त करणं शेअर झालं नाही आणि ह्यांनी बोललेत की अगं बऱ्यापैकी छोटं मैदान होतं. म्हणलं छोटं काय मोठं काय, आपल्यासाठी ती हिंद केसरीच मैदान म्हणायचं. शेवटी मैदानी मैदान असतं. आणि तुमचं मित्र काय म्हणलं, दुसऱ्या बैलांचं काय पाय बांधलेलं ती होय असं म्हणत होतं ग, म्हणजे बाकीच्या की याला बारक मैदान आहे, बारक मैदान. मग अरे बारक काय, मग त्या बैलाचं पाय बांधलेलं का, पाय आपल्याच बांधलेलं नव्हतं, त्यांचं बांधलेलं का. अरे सगळं नंतर टॉपचं असते ती, सगळंच असते ती. होय, पण आम्ही गाडीवर बारक मैदान म्हणजे असं सगळं पहिलं वाज बैल आले नव्हती ती. आणि विचार करा, बैला धमक असल्याशिवाय कोण मैदानात काढेल का. होय, मग ते दिवशी आहे. मग आपण आता व्हिडिओ शेअर करूया तर कधी जसा एडिट होईल तसा व्हिडिओ आधी मोठा येईल. दादाची कमेंट येते, राहू तुम्ही व्हिडिओ सांगता ऐकून दाखवत नाही, व्हिडिओ मोठा येईल. आणि सलग 3 फेर पळालेलं, गट सेमी फायनल पळालेलं व्हिडिओ संध्याकाळी 5-6 वाजे 6-7 वाजेपर्यंत येईल. आता हे सगळं झालं, बक्षीस किती होतं, ढाल तर मिळाली. हो, ढाल मिळाली. बक्षीस लय नव्हतं, 10,000 आसपास होतं. मग काय एवढं काय खरं, गुलाल. ते 10,000 कुठे गेलं काय माहित पण नाही. गुलाल महत्वाचं. हो, पार्टी द्यायची राहिल्या आणि सुरुवात झाली आताशी आपली. पोरीसनी आम्ही नाही मागत. रायबा शेठ आपले प्रत्येक वेळेवर बोलतोय, आपण वेळेवर बोलतो. रायबा शेठला आम्ही आदत मध्ये अजिबात ताप देणार नाही. रायबा नाहीच द्यायचा. तुम्ही काय म्हणला असा, जू पण ठेवत नव्हती आदत मध्ये. शिकवाय पाहिजे, मग शिकवा नुसतं. मग काय नाही, वेगळं होती. फेरा फक्त व्यायाम चालू आहे, आज तिला व्यायाम. ते रायबाचं आलेलं मैदान 1-2 दिवसात कार्य. रायबाची आई म्हणते नाही नको. आणि काल तुम्ही तिथंच होता मैदानात, तर इथनं मी अशा अंगणात उभा राहिलेली, ह्याला चिकूलाच खायला घालत होती 6 वाजता असं. तर सगळी जाताना येताना ब्रह्मानं, पोरं बारकी जी खेळते ती, ब्रह्मा बाबऱ्या नावं पाडून ब्रह्मानं गटपास केला. पुन्हा ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा स्टोऱ्या बघितल्या त्यांनी मोठ्या मुलांच्या मोबाईलवर. काकी ब्रह्माने 1 नंबर केलाय, खरं सांगा खरं. आणि कुणाला पटलंच नाही गावात की 1 नंबर केलाय. 2-4 जणांनी विचारून झाल्यावर खरं पटलं की 1 नंबर केलाय. मी अमोल भाऊजीसनी पण एवढी प्रेम करत्या आपल्या सासू दावणीला. जो कुठला पण नंदी आला ती फॅमिली सगळी आपलाच म्हणते. तर काय चालतंय. चला, ते कोल्हापूरचं दादा वाट बघत बसले, त्यांना जास्त शेअर करायचं होतं. आपल्या फॅमिली खरंच मनापासून धन्यवाद. आणि तुमचं सुद्धा फॅमिलीचं अभिनंदन, कारण तुम्ही तुमचा नंदी म्हणूनच बघताय त्याच्याकडे, सगळ्यांच्याच कडं. तर तुमचं सगळ्यांचं पण अभिनंदन, तुमच्या ब्रह्माने 1 नंबर केला. मला इतकं फोन आली भरपूर. आता सगळ्यांनी नाव घेणं शक्य नाही, जेवढ्या दादाने मला फोन करून अभिनंदन दिलंय. ज्यांनी स्टोऱ्या ठेवल्यात, ज्यांनी व्हॉट्सअपला पाठवलंय, ज्यांनी कमेंट केल्यात, त्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. आणि असंच तुमचा आशीर्वाद राहू दे, आणि कायम चढत्या काळात पण आशीर्वाद राहू दे, आणि पडत्या काळात पण आशीर्वाद राहू दे. त्या काळात पण आपली साथ सोडली होय, कधीच नाही. त्या काळात पण साथ सोडली नाही. म्हणजे ती काय म्हणते ते, आता एक दादाचा फोन आलेला, रायबा असा विषय नाही पळाला तरी तुमच्या दावणीला ठेवा, म्हणजे ठेवा राहणारच. फिरकू दे तर रायबा तिथं दिसलाच पाहिजेच. तर काय शेवटी काय दादाकडे एक दिवस असा आमचा जात नाही गेले. कुठं गावाला गेलो तर रात्रीचं जातो 12 दरम्यान. तेच की असं आहे ते रायबा. आणि भाजी शेत काय 1 लाख आपले सबस्क्रायबर कोण झालं, भाजी सगळा पळाला. आणि ब्रह्माने गुलाल घेतला. आणि भैयांचा तुमचा विषय एकदा मी म्हणलं 1 लाख थोडक्यावर राहिले, तर भैया काय म्हणलं, एक जरी गुलाल झाला असता नाही, मागच 1 लाख झाला असतं. उलट झालं, आधी 1 लाख झालं तर मग लगेच गुलाल झाला. म्हणजे ह्या आठवड्यात आपल्याला एकापेक्षा एक आनंदाचं धक्क बसले. काल सातारा जाता भारी म्हणजे बोललं माझ्या बरोबर. काय म्हणलं माहिती का, दादा आपली सबस्क्रायबर आपला बेस आहे, सबस्क्रायबर आम्ही सोशल मीडियाला इतका सपोर्ट आहे त्यांचा. आणि पॉझिटिव्ह आणि सगळी पॉझिटिव्ह. बास फक्त एकच राहिले आपलं ज्या क्षेत्रात उतरले, आपला अजून पेलवान तयार झाला. पेलवान एकदा तयार झाला पाहिजे आपला. पेलवान तयार झाला, कुस्त्या मारणारा. होय,
हा 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 कळालं कळालं. म्हणजे सगळा कार्यक्रमच ओके होते. बरोबर आहे. फक्त काय झालं आपल्याला सपोर्ट आहे भरपूर, फक्त पहलवान नाही आपल्याकडे तयार होईल. होणार की होणार. हळू म्हणजे हे पहलवान आहे तर त्याला आम्ही लोड दिलेला नाही. त्या पहलवानचं नाव आहे रायबा. रायबा आणि बाबऱ्या पण करल. काय काय म्हणते ते रायबा काय म्हणजे जरा एवढं वाटत नाही. आम्हाला माहिती, मला माहित रायबा काय वस्तू. म्हणजे ह्यांच्या माघारी असं बोललं जातं की रायबा काय पळू शकत नाही असं. कळेल दुष्यात कळेल तुम्हाला. आणि जे आदत मध्ये पळू देते ते असं पण माहिती आहे पुढे काय होणार आहे दुष्यात चौशात. म्हणू दे आपल्याला माहित आहे ना. बाद झालं आता जेव्हा अर्जुन म्हणजे अर्जुनचीच मुलाखत मालकाने केल्यावर आता हिंदू केसरी झालेला अर्जुन का मला नाही माहिती. ते मुलाखत बघितली त्यांची, मोठ्यानं बोला थोडं. त्यांची मुलाखत बघितली. मला काय म्हणजे माहिती आहे आदत म्हणजे अजिबात त्या ह्याला केलेला त्रासच दिला नाही अर्जुन म्हणून ते आता पळायला. होयच नाही जायचं आपण. आपल्या डोळ्यापुढे उदाहरण जायचं म्हणून रायबाशी ओरमोड दिला आणि बाबऱ्याचं लवकर मैदान करणार आहे. काय आता मला माहिती दादा काय काय कबड्डी येणार बाबऱ्या तुम्ही काय मैदान केलं नाही 100% मैदान करणार आहे. आता केली बाबऱ्याचा पहिला अमुक म्हणजे त्या नंदी नाव घेत नाही केलेलं तर ती म्हणजे ते आपण तसं जरा हे. आणि हो हो अजून एक काय सांगायचं राहिलं. काल एक कमेंट आलेली, तुम्ही जर पैरा सांगत चाललाय आणि जर मैदान सांगत चाललाय तर तुम्ही कधीच म्हणजे जिंकू शकत नाही. सांगितल्यामुळं सांगितलं की होत नाही काम, असं कुठं असतं का? मग आता हे बकासूर एक आठवडा आधीच करतोय बकासूर या मैदानात जाणार आहे. होय असं काही नसतं. कुणाच्या नजरा लागून होत असतं तर मग नजरा किती लागली असते. नशीब लागतंय आणि कुणाला आपल्याला मिळाला 1.5 वर्षानं म्हणजे रायबा जन्माला आले. रायबा जन्म बाजीवर अपेक्षा होत्या. बाजीनं ब्रह्मानच दिलं. बाजी पण करल काहीतरी वेगळं करल 100%. ब्रह्मास्त्र पडते ब्रह्मास्त्रच असू दे छान वाटतं. ब्रह्मास्त्र आणि आमचा पहिला गैरसमज झालेला ब्रह्माचं नाव भद्रा 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 वाटायचं परत काय भद्रा नाव नाही ब्रह्मा. आणि एक आता परत एखाद्या व्हिडिओ शेअर करूया ब्रह्मा घेतानाची काय खटपट झालती ती कसा योग आलता ती चालतंय. आणि पैसे फिटलं म्हणायचं कालच्या गुलालातच. कालचं गुलाल महत्वाचा पैसे नव आपलं ब्रह्मा घेतलेलं पैसे फिटलं हो. हा असं म्हणते मी. ती पैसे फिटलं धरा की मोबाईल घेऊन जावा कुठे निघालायचा. ब्रह्मानं दाखवून दिलं गे हा की दादा मी नाही देतो मोत आता तुम्हाला होय. नाही तो मुलं देणार उलट करते तुमचं ऐकतंय उलट करते. आता आपण फॅमिली बरोबर दमवतोय आता फॅमिली काय म्हणणार खोटं बोलते खोटं बोलते आणि काय बोलत नाही. दमवतोय आजच्या दिवशी चालवा येताना मला टेन्शन आले म्हणजे बाबा काहीच नाही. पळाला असं की पळतय चाललं असं की चालतंय काय आता काय काय फॅमिली घरी समज होणार मुद्दाम नाही. सांगितलं की एखादा दादांची कमेंट आलेली चालवलेल्या व्हिडिओला की त्याला अवताला झुपा तर ते दादा बोलत की त्यांनी अवताला झुपलेला तो आऊत घेऊन पळतो मागवळ्याला की थांबत नाही. म्हणजे ही सगळं लक्षात आहे. आणि अजून एका दादांच्या लक्षात आहे की आपण आधी बोललेलो की अहो की ब्रह्मांड तिकडे इतक्या ट्रॉफी मिळवल्या तर हिथं कधी आणणार. दुसऱ्या दिवशी ट्रॉफी घेऊन आलं बाळ. चला बाबरे ब्रह्माची खोली भरली नाही तुम्ही सांगितलं. ती सुद्धा कमेंट आल्या काल दादा कालच्याच व्हिडिओत बोलत. मग तेच की म्हणून आम्ही खोटं बिटं बोलत नाही कारण आज खोटं बोलू पुढच्या व्हिडिओत खरं येईल असं आहे. खोट्याचं चल तिकडे फोन आली दादा बघून मी पाहिजे आम्ही येणार सगळं तुम्ही जा येणार काय तू तुम्हाला खिचडी वगैरे करायची ती काय आल्यावर करू खिचडी आपली फॅमिली येऊन बसली वाट कोल्हापुरात ना आली ती काय इथनं जवळ आली ती. आणि हो परवा दिवशी 17चं दादा आलेले आहेत फॅमिली घेऊन 7 पुण्याचे बिल्डर म्हणलं नव्हतं बिल्डर आहेत हे म्हणले की काशीवाल गेलं त्यासनी घरी चला म्हणले त्यांनी पण म्हणले ते अभिनंदन नाही त्यांनीचा फोन आलेला कॉंग्रॅच्युलेशन ब्रह्मा गुलाल घेईल कारण की दुसऱ्या दिवशी जाणं होतं ना त्यांच्या पण बोला फुलाला गाठ पडली येऊन त्यांनी आपलं रायबा बाबऱ्या ब्रह्मा बघून मस्त वाटलं म्हणले ते. व्हिडिओ करूया का म्हटलं व्हिडिओ देताय का नाही बोलले ना बघा आलो त्यातच. आणि एवढी जण बघा येते ती काय रायबाला आपल्या तर काय म्हणते माहिती का तुम्ही म्हणजे कायच वाटत नाही इथं आले की म्हणजे का आपलेपणा वाटतो. आणि येताना ती सगळी अशी येते की ही बोलणार नाहीत तुमच्या बोलणार नाहीत शेडत कसं जायचं वगैरे वगैरे. उलट आता कालच कोणतं आलेले 2 जण हा वाटेगावचीच होती ते मला वाटलं बाहेरची कुठली आहे ती म्हणजे दादा जाऊ का म्हणलं काय विचारत आहे आता का शेडत जाऊ का म्हटली. प्रत्येकाचा अनुभव आलेला असते तो वेगवेगळा त्यानुसार माणूस शेवटी पुढे जाताना आता आपण व्हिडिओत काही पण मी वाचते नाही प्रत्यक्षात तर वेगळं कॅमेरा पुढे वेगळे असतात आणि प्रत्यक्षात खरी वेगळी असते आणि कॅमेऱ्यात पण तसंच आणि ऑन कॅमेरा तसं ऑफ कॅमेरा तसंच आहे. चाल ह्यो जर आत्ताच असता तर बसला असता प्रमाण रायबा 10 वेळा बसतो 10 वेळा उठतो. तर दादा आली ते कोल्हापूर कुठून आलाय वारणा चावरीतून आली ते येऊन 1 तासभर झाला असला काय कसं वाटते रायबा शेडकडे बघून व्हिडिओ दिसतोय तसा सेम मन समाधान होते. आता बहुतेक लागला कलर बदलायला
होय त्याचं ती मानवला कलर ब्लॅक आहे, हे सगळं पांढरं. पांढरा व्हायला लागलाय. त्याचं नाव काय तुमचं? माझं सुशांत मिळते, हे अविनाश पाटील. अविनाश पाटील. होय म्हणजे जोडीदार आहे मला. होय जोडीदार घरा शेजारी सर. हा, काल फोन आलेला तुमचा की उद्याच्या येणार आहे. ते ब्रह्माचा नंबर झाला. हो आणि भेटाय पण येणार आहे म्हटले. सकाळी आणि आला म्हटलं हाय या. रायबा शेट व्हिडिओपेक्षा मोठं दिसते त्यांना. पेक्षा मोठं नाव करणार. तर रायबा हा हे ह्या दादांचं पण म्हणणं आहे आदतमध्ये अजिबात त्याला हे करू नका, तापच देऊ नका. आदत म्हणजे कसं आता व्यायामाला असं चांगलं काढणार त्यावेळेस रायबा हा टॉप लावून. जाऊ दुष्यात बघू वैरच त्या पद्धतीचं करायचो. होय टॉप येणार सगळं पहिलं परत 100%. पाया बिया भक्कम आहे हो साहेबांचा. त्यामुळे चव्हा काय लागली कसं त्याला ती माणसांची सवयच लागली आता. देखणं असं वाटतं एकदम आणि नजर हटत नाही. बघायसारखं इकडं आहे रायबाजवळ आली की. तर काय आज चालवून आणले रायबाला बाबऱ्याला. भैया म्हणलं ते बघा की नुसते दोघांनी चालवाने माग मारले बघा रायबाला बाबऱ्याला. माग शिंग उठले बघा मांडी जवळ त्याच्या. हो इकडे इकडे हा मारले का. होय ही काय भांडत्यात सारखी. आज ह्यो शांतता करत तो अंगावर जात होता रायबा. एकदा त्याला सगळं हे केलं त्याचा बदला घ्यायला बघत होता बहुतेक. नाही ते तुम्हाला नाही काय करणार माझ्या अंगावर. यासनी समोर गेला का नाही दाद्या हे असं आहे बघा ए, लहरी. जरा हे झालं की लगेच हे करतो. कपरे ए बाबरे नाही करणार. होय दादा मनापासून आभार आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आला रायबाला बघायला, बाबऱ्याला बघायला, ब्रह्माला बघायला. ब्रह्मांचा असा गुलाल केला तसंच दादा म्हटलं उद्या भेटा येणार आहे या म्हटलं भेटायला. पहिलाच गुलाल आपल्या दावणीचा येऊ. अजून करणार पुढे फक्त संयममध्ये राहिलं पाहिजे. लय गुलाल घ्यायचा. अजून लई अजून वाघ भाजी आला की भाजी काही भाजीच आहे देऊ. तो वाघ ज्या दिवशी काढणार का नाही आपण बाहेर, त्या दिवशी पासून पुढं आपलं काय रे काय होतंय. मी पहिलं चोरून घेतोय परत का नाही त्याच्या अंगात एकदम येतं. रायबा शेट शेटच आहे शेट. आता येऊ जरा आत असता का नाही 10 वेळा बसला असता 10 वेळा उठला असता. होय ना. इथं जरा वहिनींचा व्हिडिओ बघितले किती हा हा झोपल्याला ती स्टोरी ही काढली का टाकले काय नाही ते व्हिडिओ जरा जास्त व्ह्यू झाले व्हिडिओचे. ते काय त्या दोघांचं बॉन्डिंगच वेगळा आहे दोघांचं. ते एकदम असं हिच नाही नर्व डोळा असं नाजूक करतो शून्यातच जातो लगेच. आणि असं स्वतः म्हणते बसा बसा खायला. होय लगेच जागा करतो. चालतंय चालतं होय. गोडीलाच तेवढे आलेले हात लावायला गेला आली अंगावर. हा, ते अंगावर येते ती नेहणार आहे ती आता बघे कावा निघते. गोडी पळणार चांगली ती. होय फक्त तिला काय नानाला सांग्या आहे. एक नंबर केला. नंबर केला ना बैर. नानाला सांगायचं म्हणजे आता एक नंबर केला एक नंबर. कशाला पुटकाट हा एक नंबर केवढ्याला पड्यात पडून आलाय. एक नंबर हा एक नंबर केला. बघितलं का नाही उठा या की दाखव तू. हा माझा वैरण मी घालतो गोजर तुझ्या. हा चालते चालते. तर आपल्या ब्रह्मा शेटनं गट पास केलाय आणि चांगली गाडी म्हणजे एक नंबर गाडी पळाली. ही गाडी अनेकदा नेरल्यात पळालेली तेव्हा पण गट पास केलेला आणि सेमीला थोडक्यात मार खाल्लेला. त्याच्यावर आज पळाली आज पण गट पास केलाय. तर तुम्हाला दाखवतो मी 2 मध्ये पळालाय. 2 मध्ये 2 नंबर तासून पळाला ना. तरी बघू शकताय 2 मध्ये एक आणि इकडं हा तेज आहे हा पण पळालाय. ही 2 पळाली ती. तर आपण ब्रह्मा घेतल्यापासून मला 3 ते 4 वेळा गट पास केलाय. सेमीला 2 वेळा घासाघाशीत मार खाल्लाय. आज बघूया काय होतंय. चला तर हेच शेअर करायचं होतं आपल्याला. लय ऊन लागते म्हणून बसतो गाडीत आता. सवय झाली सगळीच मारती ती सवय झाली म्हटलं. गुलाला ना आत्ता जाऊन भैया
20 मिनिटं वेळ देतो 4:30 पर्यंत या हे पाण्यात दे परच्या काढायची रम्या ए भैया एक मोठा काढा ए भैया मोठा काढा पाहिजे असं काढा हो इकडे सर जरा मोबाईल द्या दीपक शेटचं पहिलंच मैदान दीपक शेटने 1 नंबर करून दिलाय. ड्रायव्हर बोला का उद्या उद्या परत परत पहिलंच मैदान बरं का ड्रायव्हरचं या आणि गट पास करून दिला आपल्याला. हे गटच म्हणतोय डायरेक्ट 1 नंबर केलाय. दादा व्हिडिओ देताय काय? व्हिडिओ देताय काय हो दादा? बाबा टालाय पहिल्यांदा. घ्या सगळी जावा की फोटो काढ. तुम्ही जावा की राव अरे सगळी जावा रे. फोन मध्ये काढतील फोटो व्हिडिओ पॉज करू का? तर पाऊस पडायला लागलाय आणि आपल्या मोठ्या मोबाईलचं संपलं चार्जिंग म्हणून घेतला दीपकचा मोबाईल. म्हणजे दीपक म्हणजे जो ड्रायव्हर ज्याने गुलाल आपल्याला घेऊन दिला आहे त्यांचा मोबाईल आहे. म्हणून लिहाच होता गावात. काय झाला विषय? हां चला. अरे ढाल कुठं आहे? ट्रॅक्टरमध्ये घ्या तो ओळून घ्या. असं काय होतं दामला आहे ग. एवढे हा ब्रह्मा उठ 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 मागणी दिवस जरा. कसं आहे काय ग बाळा? आपण कुठल्या नंदीला मारत नाही. ही आपल्या पहिली ढाल आणि 1 नंबरचा मानकरी. आणि आपण परवाच बोललेलो की ब्रह्मा इथं कधी देणार बक्षीस. कालच्या वेळी ब्रह्माजी म्हटलं तिकडं एक खोली भरल्या पहिल्या मालकाकडे. एक तरी आले. चला घ्या घ्या ओवळून घ्या. भैया अरे संध्याला घे ओवळायचे. हो अरे मोबाईल माझा तिकडं आहे. स्विच ऑफ झालाय तो. दोन्ही पण मोबाईल स्विच ऑफ झाले.
अरे ह्याला आहेत की रे, इंस्टाला आहेत की स्टोऱ्या बघ की, त्या स्क्रीनशॉट मारायची की स्टोरीचं. तर होय होय ते नंबर आज स्विच ऑफ झाले तर लाव अंदाज काय चार्जर मोठा पण स्विच ऑफ आहे. होय असं कर की तुला देतो बाई या फोटो, थांब देतो की थांब झालं का. तर आपण डीपमध्ये व्हिडिओ उद्या करूया, कारण की आता काय करूया डीपमध्ये व्हिडिओ उद्या करूया. आणि हा आनंद आमचं छोटं मैदान असलं तरी 3 फेऱ्यात पळून 1 नंबर केलेला हा आनंद आहे, खरा आनंद. गुलालाचा मानकरी ब्रह्माशेठ न गुलाल दिला आपल्याला, परत डीप मध्ये व्हिडिओ कारण की यात कसा आवाज येतो काय माहित नाही आपल्याला. चालतंय चला.